नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संजना बिल्डरला म्हणत असते, असा कसा वकील दिलात तुम्ही? कोर्टात काहीच करता आलं नाही त्यांना आणि अरुंधतीच्या वकिलांनी पहिल्याच डेटला स्टे ऑर्डर मिळवली. बिल्डर म्हणत असतो, ठीक आहे मॅडम. तर संजना म्हणते, काय ठीक आहे, तुम्ही म्हणाला होतात ना देशमाने खूप चांगले वकील आहेत, मग काहीच कसं करता आलं नाही त्यांना कोर्टात? फुकट फी द्यायची का आम्ही त्यांना? तर बिल्डर म्हणतो, मॅडम किती चिडचिड करता तुम्ही. अहो चिडून काही होत नसतं, शांत राहा. तर संजना लगेच म्हणते, शांत राहून होतं. आणि ती अनिरुद्धला म्हणते, यांच्यावरनं आपण विश्वासच ठेवायला नको होता. त्या देशमानेपेक्षा ना वेगळा वकील शोधायला हवा होता. तर बिल्डर अनिरुद्धकडे बघतच म्हणतो, साहेब अहो सांगा जरा मॅडमला. देशमानेने जर हे ऐकलं ना तर ते केस सोडून देतील. आणि तुम्हाला सांगतो त्यांच्यासारखी ही केस कोणीही हँडल करू शकणार नाही. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, धीर धर, हे काय म्हणतायत ते ऐकून घे. आणि बिल्डर त्या दोघांना म्हणतो, मॅडम तुम्ही जरा शांत राहा आणि स्टे ऑर्डर मिळाले हे आपल्यासाठी चांगलेच आहे. आपल्याला अजून काही करायला वेळ मिळेल. तर अनिरुद्ध म्हणतो, काय काय म्हणजे? तर बिल्डर म्हणतो, ते सगळं तुम्हाला देशमाने समजावेल. निकाल जर आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर आपल्याला बरंच काही करावं लागेल. अहो त्या देशमानेला मी खूप आधीपासून ओळखतो. तो पैशांसाठी काहीही करायला तयार होतो. तुम्ही त्यांना एवढी फीस देताय म्हटल्यानंतर तो वाटेल ते करेल. तर संजना म्हणते, पण देशमाने कधी करतील हे सगळं? आता तारखांवर तारखा पडत जातील, आणखी किती दिवस वाट बघणार आहोत आपण? तर बिल्डर म्हणतो, अहो तुम्ही वाट कशाला बघताय, पुढच्या तारखेला बघा ते कोर्टामध्ये काय करतायत ते. तुम्ही फक्त ते कोर्टात जे काही म्हणतील त्याला हो म्हणा. यापुढे त्यांच्या होला हो म्हणायचं एवढं लक्षात ठेवा. तर अनिरुद्ध म्हणतो, असं कसं होला हो म्हणणार, तो कोर्टात काहीही म्हणेल. आम्हाला आधी माहिती असायला हवी. तर बिल्डर म्हणतो, अहो त्याची कल्पना ते तुम्हाला आधीच देऊन ठेवतील. तर अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे? तर बिल्डर म्हणतो, जर उद्या ते कोर्टात म्हणाले की तुम्हाला समोरच्या पार्टनरने जीवे मारण्याची धमकी दिली किंवा तसा त्यांनी प्रयत्न केला तर तुम्ही लगेच हो म्हणायचं. तर अनिरुद्ध म्हणतो, खोटं आहे हे, आम्हाला कोणीही असं काही केलेलं नाही. तर बिल्डर म्हणतो, अनिरुद्ध साहेब तुम्हाला पेंट हाऊस हवं आहे की नको आहे, मग हे सगळं करावं लागेल. अहो अशाच केसेस लवकर सॉल्व्ह होतात. देशमाने त्यातला एक्सपर्ट माणूस आहे, तो तुमच्या बाजूने पुरावेसुद्धा उभे करेल. तर संजना म्हणते, हे सगळं असं केल्यानंतर आम्हाला आमचं घर मिळेल? तर बिल्डर म्हणतो, 100%. आता स्टे ऑर्डर मिळाली आहे तर समोरच्या पार्टीला त्याचा आनंद घेऊ देत. आपल्यासाठी फायनल रिझल्ट महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या बाजूनेच लागणार, मी गॅरंटी देतो. आता तुम्ही एक काम करा, डायरेक्ट त्या धुरीला जाऊन भेटा. तर अनिरुद्ध म्हणतो, धुरीला का? त्याला का भेटायचं आम्ही? मला हे सगळं पटत नाहीये, आपण जरा वेगळ्या ट्रॅकवर जातोय. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, मी निघतोय, तू माझ्याबरोबर येणार आहेस का? तर संजना त्याला म्हणत असते, अरे ते काय म्हणतायत ते ऐकून तरी घे. अनिरुद्ध म्हणतो, नाही खूप ऐकलं. तर संजना म्हणते, हातातोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा का? अनिरुद्ध काही न ऐकता तेथून निघतो. तर तो बिल्डर संजनाला म्हणतो, आता ते रागात आहेत, तुम्ही त्यांना नंतर समजावा. इकडे अनिश नितीनला भेटण्यासाठी आलेला असतो. त्यावेळी ते दोघी एकमेकांची विचारपूस करतात. त्यावेळी नितीन विचारतो, आईबाबा कसे आहेत? तर अनिश म्हणतो, आईबाबा ठीक आहेत. माझं डिवोर्सची बातमी ऐकल्यामुळे थोडे डिस्टर्ब आहेत. तर नितीन म्हणतो, साहजिकच आहे रे, डिवोर्सचं ऐकून त्यांना वाईट वाटणारच. पण मला सांग अनिश, तू कसा आहेस? तर अनिश म्हणतो, मी बरा आहे. उद्या हिअरिंगची लास्ट डेट आहे, उद्या सगळं संपून जाईल. आणि अनिश म्हणतो, माझी आणि आजीची भेट झाली नाहीये तर इथून मी डिरेक्ट आश्रमात जाईन. त्यावेळी नितीन सांगतो, ती आश्रमात नाहीये, ती सांगलीला गेलीये. आश्रमातल्या एका बाईने सुसाईड अटेम्प्ट केला. मला पण एवढ्या डिटेल्स माहिती नाहीयेत, मावशी आली की कळेलच. मी आप्पा आणि अरुंधतीच्या केसमध्ये बिझी होतो. तुला थोडंफार माहिती असेलच. तर अनिश म्हणतो, हो. ईशाच्या वडिलांनी आप्पांना फसवून समृद्धी बंगला बिल्डरच्या ताब्यात दिला ना? तर नितीन म्हणतो, हो, पण कालच कोर्टाकडून स्टे ऑर्डर आली आहे. तर नितीन म्हणतो, हो पण बघ ना, काय लोक असतात रे, पैशांसाठी स्वतःच्या वडिलांनाच कसं फसवू शकतात. तर अनिश म्हणतो, खरंच लाज कशी वाटत नाही काय माहिती. तर नितीन म्हणतो, पैसा सगळ्यात वाईट आहे. पैशांसाठी लोक वाटेल ते करायला तयार होतात. आणि अनिरुद्ध संजना किती पोचलेले आहे ते तुला माहितीच आहे. तर अनिश म्हणतो, हो ते आहेच, पण हे सगळं किती अति आहे ना नितीन अंकल. तर नितीन म्हणतो, मावशीच त्यांची केस लढणार होती, पण हे सांगली प्रकरण झालं. आता धुरी म्हणून मावशीचा एक स्टुडंट आहे, ते लढतायत केस. बघूया काय होतंय ते. तर अनिश म्हणतो, आजीचे स्टुडंट आहे म्हटल्यानंतर बघायलाच नको. ते ऑर्डर मिळवलीच ना त्यांनी. तर नितीन म्हणतो, हो, म्हणून तर सगळ्यांच्या जीवात जीव आला. आज अरुंधतीला सुद्धा आम्ही इकडेच बोलवलंय पुढच्या काही गोष्टी डिस्कस करायला. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते. तर नितीन म्हणतो, 100 वर्ष आयुष्य, आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. त्यावेळी अनिशला तेथे पाहून अरुंधती त्याला म्हणते, आलास तू, कसा आहेस? तर अनिश म्हणतो, मी बरा आहे. तुम्ही काळजी घ्या हां, सगळं व्यवस्थित होईल. आणि मॅम तुम्हाला ईशाने सांगितलं का नाही ते माहिती नाही, पण उद्या आमच्या हिअरिंगची लास्ट डेट आहे.
तर अरुंधती म्हणते काय बोलू अनिश, वाईट वाटतंय एवढंच म्हणेल. तर अनिश म्हणतो तुम्ही का वाईट वाटून घेताय, मी फक्त तुमच्या कानावर घातलं. जिचा डिवोर्स होतोय तिला काहीच वाटत नाहीये, मग तुम्ही का वाटून घेताय. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, तुम्हाला काही टेन्शन कमी आहेत. मला कळलं, आजी आप्पा बरे आहेत ना. तर अरुंधती म्हणते हो बरे आहेत. त्यांना मी सांगितलं आपण मागे हटायचं नाही, आशावादी राहायचं. नितीन म्हणतो अरुंधती बस ना, मला तुला काही गोष्टी सांगायच्यात ज्याचा आपल्याला केसमध्ये उपयोग होऊ शकतो. अनिश म्हणतो मला एक काम आहे, तुमचं चालू देत, मी येतो. आणि अनिश तेथून निघतो. इकडे बिल्डर संजनाला म्हणत असतो कोर्टाच्या कामात थोडा धीर धरावा लागतो, असं घाई करून चालत नाही. जरा इमोशन्स बाजूला ठेवून डोक्याने विचार करावा लागतो. तर संजना म्हणते हेच तुम्ही देशमानेंना सांगितलं नाहीत का, त्यांनाही जरा डोकं चालवायला सांगा. तर बिल्डर म्हणतो ते तर त्यांचं काम करतीलच की, पण तुम्हाला आता गप्प बसून चालणार नाही. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. समोरची माणसं वैतागून केस मागे घेतील असं काहीतरी करा. आता तुमच्या मिस्टरांना कसं तयार करायचं ते तुम्ही बघा, कारण ते हे असलं काहीतरी करायला तयार होतील असं मला वाटत नाही. ते खूपच इमोशनल दिसतायत. तर संजना म्हणते त्यांना इन्व्हॉल्व करण्याची गरज नाही, तुम्ही मला सांगा, मी एकटी सगळं हँडल करते. तर बिल्डर म्हणतो अरे वा, खूपच धडाडीच्या दिसताय की तुम्ही. तर संजना म्हणते मुद्द्याचं बोला, काहीही करून मला ते घर मिळवायचंय. तर बिल्डर म्हणतो मॅडम ते घर मिळवण्याची घाई तुमच्यापेक्षा जास्त मला झालीये. मी तुम्हाला ॲडव्हान्स पैसे दिलेत आणि ते देऊनही त्या घराचा ताबा माझ्याकडे नाहीये, म्हणजे मी किती तोट्यात आहे बघा. तर संजना म्हणते हो, या केसचा निकाल लागल्यानंतर घर तुमच्याच ताब्यात असणार आहे, म्हणून तर म्हणतीये देशमानेंना जरा सांगा. तर बिल्डर म्हणतो त्यांच्याशी मी बोलेन, पण आता तुम्ही माझं ऐका, मी सांगतोय तसं करा. समोरच्या पार्टीत कोण स्ट्रॉंग आहे ते ओळखा. एकच व्यक्ती अशी असते जिच्या जीवावर सगळे उड्या मारत असतात. आपल्याला त्याच व्यक्तीला चिटपट करायचंय. तर संजना म्हणते अशी एकच व्यक्ती आहे, अरुंधती. ती जर या केसमधून मागे हटली तर या केसची हवाच निघून जाईल. आप्पा एकटे काहीच करू शकणार नाहीत. तर बिल्डर म्हणतो मग तर कामच झालं. अहो, बाईला हरवणं सोपं असतं. तर संजना म्हणते हे एका बाईसमोरच म्हणताय, खूप मोठा गैरसमज आहे. वाटते तशी नाहीये ती, खूप स्ट्रॉंग आहे अरुंधती. तर बिल्डर म्हणतो तुम्ही प्रयत्न खूप केले असतील, परंतु त्याची दिशा योग्य नसेल. मला सांगा कुठलीही बाई सगळ्यात जास्त कशाला घाबरते. तर संजना म्हणते मला नाही माहीत, कशाला. तर बिल्डर म्हणतो हो विचार करा, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात ना, तुम्ही कशाला घाबराल. तर संजना म्हणते कोणी माझ्या कॅरेक्टरविषयी काही बोललं तर मला राग येईल कदाचित, पण मी घाबरणार नाही. तर बिल्डर म्हणतो करेक्ट, 4 भिंतींच्या आत जर चर्चा झाली तर तुम्ही कदाचित नाही घाबरणार, पण 4 चौघात जर चर्चा झाली तर भीती वाटते की नाही. अहो, कुठल्याही स्त्रीसाठी तिचं चारित्र्य महत्त्वाचं असतं. काचेसारखं असतं ते, त्याला तडा जातोय म्हटल्यानंतर स्त्रिया सैरभैर होतात. तर संजना म्हणते म्हणजे असं जर मी काही केलं तर. तर बिल्डर म्हणतो बोलून तर बघा, परिणाम होतोय असं वाटलं तर कोर्टात पण आपण तो विषय काढू की. नाही त्यांनी केस मागे घेतली तर बोला. तर संजना म्हणते पण कशात काही नसताना हा विषय कोर्टात कसा निघेल. बिल्डर म्हणतो काही नाही, हे तुम्हाला माहितीये, कोर्टाला कुठे माहितीये. तुम्ही पुरावे देणार त्यावर कोर्ट विश्वास ठेवणार. तर संजना म्हणते पण पुरावे कुठून आणणार. तर बिल्डर म्हणतो मी माणूस देतो ना त्यासाठी, तो तुम्हाला लागेल ती मदत करेल. वेळप्रसंगी खोटे पुरावे साक्षीदार सुद्धा आणून उभे करेल. तर संजना म्हणते खरंच कोणी असं करू शकेल. तर बिल्डर म्हणतो हो मग काय, अगदी आपल्या विश्वासातला माणूस आहे. आणि तो त्याचं कार्ड संजनाला देतो आणि म्हणतो त्याला कॉल करा आणि माझा रेफरन्स द्या. तर संजना म्हणते थँक्यू, आता मी बघते काय करायचं ते. आणि संजना तेथून निघते. त्यावेळी तो बिल्डर लगेच त्या माणसाला फोन करून सांगतो तुला माझ्या रेफरन्सने एक फोन येईल, तुला ते मॅडम सांगतील त्याला हो म्हणायचं, फायद्यात राहशील, समजलं का. इकडे ईशा अनिशला म्हणत असते संपले ना आता सगळं, मग मला कशाला भेटायला बोलवलंस, तुझ्या मनातून गेले नाही का अजून मी. अरे आता विसर मला. तर अनिश म्हणतो तुझी आठवण आली म्हणून तुला इथे भेटायला बोलवलेलं नाहीये मी, तुझ्या काही गोष्टी परत द्यायच्या होत्या. आणि अनिश ती बॅग ईशाच्या हातात देतो. आणि अनिश ईशाला रिंग देतच तिला म्हणतो बाकी सगळं जाऊ दे, पण याला नीट सांभाळून ठेव, याच्यात तुझा जीव अडकलेला असेल. तर ईशा लगेच तिचं मंगळसूत्र काढते आणि म्हणते हे तू सुद्धा ठेव, मला लग्नात घातलं होतंस तू हे. खरं तर हे माझं स्त्रीधन आहे, पण तुला असं वाटायला नको की माझा यात जीव अडकलाय म्हणून, घे. अनिश ते घेतो आणि म्हणतो एरवी मी हे घेतलं नसतं, पण तुझ्यासारखी मुलगी मला सोन्याची वस्तू परत करतीये म्हणून घेतोय, थँक्स. आणि तसंही या मंगळसूत्राची गरज तुला कधीच नव्हती. तर ईशा म्हणते लवकर कळालं. तर अनिश म्हणतो तू माझ्याशी लग्न चाचूच्या पैशांसाठी, बिझनेससाठी केलं होतंस ना, तुला असं वाटलं असेल की चाचूला मुलबाळ नाहीये, त्यामुळे त्याची सगळी प्रॉपर्टी मलाच मिळेल, म्हणून तू माझ्याशी लग्न केलं होतंस ना. तर ईशा म्हणते अनिश तुला काय समजायचं ते तू समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात पैसा आहे तर सगळं आहे. तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला कोणी एंटरटेन करत नाही, आणि तू मला इतकं बोलतोयस, तुला काय वाटतं.
माझ्या आईने तुझ्या चाचूशी का लग्न केलं? अनिश म्हणतो तू तुझ्या आईला आणखी ओळखलेलंच नाहीयेस ईशा. अरुंधती मॅमना पैशांसाठी लग्न करायचं असतं तर त्यांनी त्यावर पाणी नसतं सोडलं. अरुंधती मॅमने इन्शुरन्सचे सगळे पैसे डोनेट केलेत, हे माहिती तरी आहे का तुला? तर ईशा म्हणते माझा यावर अजिबात विश्वास नाहीये. आईने एवढे पैसे डोनेट करणं इम्पॉसिबल आहे. तर अनिश म्हणतो तुझ्यासारख्या मुलीला या सगळ्या गोष्टी इम्पॉसिबलच वाटतात. अरुंधती मॅम आमच्या घरात लग्न करून आल्या म्हणून तू जेलस झाली होतीस ना ईशा? तू सुद्धा श्रीमंत नवरा भेटवू शकतेस हे तुला त्यांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून तू लग्न करून आमच्या घरात आलेलीस ना? तर ईशा म्हणते मी का बोलतेय तुझ्याशी, चल बाय असं म्हणून ती तिथून जायला लागते. त्यावेळी अनिश म्हणायला लागतो मला आधी वाटलं होतं ही मुलगी अशी कशी स्वतःच्या आईचा इतका का द्वेष करते, पण नंतर मला समजलं ते ना तुझ्या रक्तातच आहे. तू तुझ्या आईचा द्वेष करते, तू त्यांना फसवलंस आणि तुझ्या बाबांनी त्यांच्या वडिलांना फसवलं. तर ईशा म्हणते माझ्या बाबांना यात आणण्याची काही गरज नाहीये, तोंड सांभाळून बोल. तर अनिश म्हणतो त्यांची साथ देताना तुला लाज वाटत नाही? तुला कळतंय ना ते चुकतायत म्हणून? अगं ईशा आप्पा तुझे आजोबा आहेत ना, किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर आणि तुम्ही त्यांना फसवता. ईशा तुला कोणत्याच नात्याची किंमत नाहीये, तुला फक्त पैसा दिसतो. जिथे पैसा दिसेल तिथे तू झुकणार. एथिक्स वगैरे सगळे राहिले बाजूला. ईशा म्हणते तू हे सगळं का बोलतोयस? आता आपला काही संबंध नाही. आता तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. आणि एक लक्षात ठेव आता माझ्या घरच्यांसोबत तुझा काही दूरपर्यंत संबंध नाही, त्यामुळे तू त्यांच्यापासून लांब राहायचं. तर अनिश म्हणतो आपला संबंध संपला असला तरी आप्पा, आजी, यश, अरुंधती मॅम यांच्याशी माझा संबंध संपलेला नाहीये ईशा, आणि आमचं नातं कोणीही तोडू शकत नाही. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा अडचणीत असतील तेव्हा तेव्हा मी मदतीला येणार. तर ईशा म्हणते कोणत्या अडचणीत आहेत रे ते? जुना बंगला पाडून त्यांना नवीन घर मिळतंय, यात कुठली अडचण आहे? त्यांना ना भिकाऱ्यासारखं जगायला आवडतं, आम्हाला नाही जगायचंय तसं. आणि तुझ्या पोटात का दुखतंय? तुला काय वाटलं तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास तर मी काहीच मिळवू शकणार नाही? मला माझा स्वतःचा फ्लॅट मिळतोय. तर अनिश म्हणतो एक फ्लॅट मिळवण्यासाठी तू काय काय गमावतीयस ना, याचा विचार कर जरा ईशा. तर ईशा म्हणते मी काही गमावलेलं नाहीये, मला माझा फ्लॅटसुद्धा मिळणार आहे आणि मला हवी ती माणसं माझ्याबरोबर असणार आहेत. हो, पण आईमुळे आप्पा आणि यश बरंच काही गमावणार आहेत बघ तू. तर अनिश म्हणतो कीव येते मला तुझी ईशा. तुला चांगलं आणि वाईट यातला फरकसुद्धा कळत नाही. खरं तर यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्ही सगळे मिळून स्वतःसाठी मोठा खड्डा खणताय, त्यात पडल्यावरच तुम्हाला जाग येईल. तर ईशा म्हणते खड्ड्यात पडलो तरी तुला मदतीला बोलवणार नाही, इतकं लक्षात ठेव. तर अनिश म्हणतो तू बोलवलंस तरी मी येणार नाही, हे तू लक्षात ठेव. इकडे संजना अरुंधतीला म्हणते अरुंधती का करतेयस तू हे सगळं? तर अरुंधती म्हणते संजना मला त्याच विषयावर बोलण्याचा कंटाळा आलाय. तुला माहिती आहे मी हे सगळं का करतेय? तर संजना म्हणते मला माहिती, पण तू जगाला जी कारणं देतेयस ना ती मला नको. सो तुझ्यात जर हिंमत असेल तर आज खरं काय ते सांगून टाक. अरुंधती म्हणते काय म्हणायचंय तुला? तर संजना म्हणते अगं तू हे जे काही करतेयस ना ते का करतेयस हे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, कारण मला माहिती आहे. तर अरुंधती म्हणते मग तू सांग ना हे सगळं करण्यामागचं खरं कारण काय आहे? तर संजना म्हणते तू हे सगळं करतेयस कारण तुला आई आप्पांना तुझ्या बाजूने वळवून घ्यायचंय. ते जर तुझ्या बाजूने वळले तर त्यांची सगळी प्रॉपर्टी तुला स्वतःच्या नावावर करता येईल. नेहमीप्रमाणे गोड बोलून सगळं स्वतःच्या नावावर करशील आणि आई आप्पासुद्धा स्वतःहून सगळं तुला अर्पण करतील. तर अरुंधती म्हणते संजना मला जर हे सगळं करायचं असतं तर मी आधीच केलं असतं. मागेच मला आप्पा त्यांच्या घरातला हिस्सा द्यायला तयार होते. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दोघांनी किती वाद घातला होता त्यावरून. तर संजना म्हणते तोच तर तुझा प्लॅन होता, कोणाला संशय येऊ नये म्हणून तेव्हा नाही म्हणालीस आणि मग असा हा सगळा गेम प्लॅन केलास. तर अरुंधती म्हणते तुला जे समजायचे ते समज, मला उशीर होतोय असं म्हणून ती तिथून जायला लागते. तर संजना तिला थांबवते आणि तिला म्हणते अरुंधती एवढं एकच कारण नाहीये, मला माहितीये तुला अनिरुद्धचं मन सुद्धा जिंकायचंय. आणि तिला म्हणते काय झालं, खरं बोललेलं सहन झालं नाही? मग खरं सांग ना अनिरुद्ध हवाय ना तुला तुझ्या परत? मग खरं सांग ना अनिरुद्ध तुला परत तुझ्या आयुष्यात हवाय हे सांग. तर अरुंधती म्हणते असले घाणेरडे विचार कुठून येतात ग तुझ्या डोक्यात? तर संजना म्हणते मी तर फक्त विचार केलाय, तू तर करून दाखवलंस. बघ ना प्रॉपर्टी मिळवण्यासाठी दुसरा मोठो असू शकतो का? नाही, तुला चांगलंच माहिती आहे आई आप्पांना स्वतःच्या बाजूने केल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आणि प्रॉपर्टी तुला मिळाल्यानंतर अनिरुद्धसुद्धा तुझाच होणार. अनिरुद्धला जिंकण्यासाठी रात्री अपरात्री तू त्याला घरी बोलावतेस. तुला काय वाटलं मला दिसणार नाही? मी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. तर अरुंधती म्हणते किळस येतेय मला तुझी. कुठून हे सगळं डोक्यात येतं ग तुझ्या? अनिरुद्ध स्वतःहून आले होते माझ्या घरी त्या दिवशी, हवं तर त्यांना विचार, मी कशाला बोलवेन. तर संजना म्हणते तू त्याला बोलवलंस की अनिरुद्ध स्वतःहून तुझ्या घरी आला होता हे कोणाला माहिती आहे? अगं तू कितीही सांगण्याचा प्रयत्न केलास तरी कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार? अनिरुद्ध तरी लोकांना हेच सांगणार तू त्याला तुझ्या घरी बोलवलंस.
त्याने तुझ्याकडे यावं म्हणून तू त्याला ब्लॅकमेल करत होतीस, हे सुद्धा तो सांगणार. आणि आय थिंक कोर्टात सुद्धा तो हेच सांगणार. तर अरुंधती म्हणते, अच्छा तू मला धमकवायला आली आहेस. तुम्ही किती प्रयत्न करा संजना, ही केस आम्ही मागे घेणार नाही. तर संजना म्हणते, ठीक आहे, तुझ्याबद्दल अजून सांगण्यासारखं खूप आहे. कोर्टात पोलखोल होईल तुझी. मग मान खाली घालून जगण्याची वेळ आल्यानंतर घरात बसू नकोस. तर अरुंधती म्हणते, मी कधी मान खाली घातलीच नाही आणि कधी कोणतं तसं कृत्य केलंच नाही. आणि रडत बसले असते तर आत्ता आहे तिथपर्यंत पोचलेच नसते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजना अरुंधतीला म्हणते, कोर्टात तुझी पोलखोल होणार आहे. तुझं आणि मिहिरचं असलेलं नातं, आशुतोषशी पैशांसाठी केलेलं लग्न, अनिरुद्धला डिवोर्स दिल्यानंतर सुद्धा तुझं आणि त्याचं असलेलं नातं, हे सगळं कोर्टात निघेल. त्यानंतर कोर्टामध्ये देशमाने आप्पांची उलट तपासणी घेत असतो. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.